बाहेरगावले आम्ही पोट्टे एक सोबत आलो ना कबड्डी खेळायला की मजाच मजा येते राव. खेळायला आल्यावर कबड्डीच्या मॅचा कमी खेळतो आणि एन्जॉय जास्त करतो. बस झालं भाऊ मस्ती करणं, आता व्हिडिओ एडिट करून येतो मी वर जाऊन. आपलं काम तर तुम्हाला माहित आहे, मी कुठेही असलो तरी व्हिडिओ एडिट करतो. काही झालं चालेल पण रोज रात्री व्हिडिओ आलाच पाहिजे. खेळायला तर आलतो भाऊ पण इच्छा मॅचच कॅन्सल झाल्या डायरेक्ट, कारण की टीमाच नाही आली इथं. तिथून गाडी घेऊन डायरेक्ट आलो आम्ही शेगाव. इथं स्टेशनवर आपले 2 मित्र येले होते रेल्वेनं, त्या दोघांना बी घेऊन जाणं होतं आपल्याला खेळायला. यायला घेतलं, गाडीत बसवलं आणि डायरेक्ट पेट्रोल पंपवर आलो. आपल्याला अजून 30-40 किलोमीटर जाणं आहे म्हणून पहिले डिझेल टाकून घेतलं. तिथून डायरेक्ट आलो आम्ही सुटाळा. 4-5 पोरं अजून गाडीत बसून नेणं होते इथून. मग काय त्याला गाडीत बसून दिलं ना आम्ही डायरेक्ट आलो आक्याच्या घरी. रात्रीचे 1:30 वाजू राहिले ना, आम्हाला चांगलीच भूक लागेल होती. काचं चालू होतं तिकडे भाजी गरम करणं, आमचं चालू होतं इकडे बदामा खाणं. त्याच्या घरी आलो म्हणजे खायची काहीच कमी नसते. दिबी आलो की 5-6 पोळ्या एक्स्ट्रा असतातच काकू न करेल. जेवण झालं आता एकदम, आता काहीच टेन्शन नाही. रात्र बस वरखेडले जायला निघलोच होतो, तेवढ्यातच हे पोट्टे दिसले आम्हाला. दुसरे कोणी नाही, सगळे आपले मित्र आहेत खामगाव मधले. वरखेडलेच चालले होते कबड्डी खेळायला, पण याच्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला. पहिले आमच्या गाडीतला पाना काढून दिला, गाडी बरोबर करून दिली. तिथून निघलो आम्ही वापस वरखेडले जायसाठी. बापरे बाप, थंडी एवढी डेंजर आहे ना भाऊ आज, एकदम खतरनाक थंडी आहे राव इकडे. तर टेन्शन आलं